नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय तुम्ही यावर्षी 12वीची बोर्ड एक्झाम देणार आहात आणि हिस्ट्री सब्जेक्टचं प्रिपरेशन करत आहात? तर चला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मागील वर्षी जे बोर्ड एक्झामचे जे क्वेश्चन पेपर आहे हिस्ट्रीचा, ते तुम्हाला याचे प्रश्न पद्धती थोडक्यात समजावून सांगणार आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला इथं सविस्तर. तर ही प्रश्नपत्रिका आहे 2024ची. यामध्ये सर्व 7 पैकी 7 प्रश्न आपल्याला इथं आता थोडक्यात आपण सोडवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करून घेऊ. ठीक आहे. 2024चा हा हिस्ट्रीचा बोर्डाचा पेपर आहे. त्यामध्ये काय सगळे प्रश्न आपण सविस्तररित्या समजावून घेऊ. त्यामध्ये काय सूचना पण दिलेली आहे, आपल्याला सूचना पण वाचून घ्यायची आणि दिलेले प्रश्न आता आपण थोडक्यात पाहू. पहिला प्रश्न दिलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इसवी सन 1440 मध्ये याने छापखाना सुरू केला. जेम्स वेट, गुटेनबर्ग, एरिस्टॉटल, होमर. तर याचं योग्य उत्तर आहे गुटेनबर्ग. दुसरा प्रश्न अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा याने तयार केला. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड ॲम्सन, लॉर्ड कॉर्नवालिस. त्याचं उत्तर आहे थॉमस जेफरसन. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि यांच्यात झाले. इंग्रज, अब्दाली, अहमदशाह बंगज, नबीज खान. तर याचं योग्य उत्तर आहे अब्दाली. चौथा प्रश्न अमेरिकेने जपानच्या या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. नागासाकी, हिरोशिमा, पर्ल हार्बर, स्टाईल क्रॅक. तर याचं आहे हिरोशिमा. पुढील प्रश्न आहे सिटो संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? थायलंड, फिलिपिन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. याचं उत्तर आहे फिलिपिन्स. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण दिवस, राष्ट्रीय योग दिवस, राष्ट्रीय एकात्मता दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय युवक दिवस. हा याचं योग्य उत्तर आहे. पुढील ब प्रश्न आहे की पुढील प्रत्येकी संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून घ्यायची. यामध्ये काय लिहावं लागते आपल्याला? इथं ब गटात जे आहे एक चुकीची जोडी दिलेली असते, ते आपल्याला योग्य सुधारून लिहा. असे आपल्याला 4 प्रश्न इथं दिलेले असतील. ते चारीपैकी आपल्याला एक एक सविस्तररित्या लिहायचं आहे. पूर्ण प्रश्न लिहून घ्यायचा आणि खाली उत्तर खाली उत्तर लिहायचं सेपरेटली आणि तिथं प्रश्न व्यवस्थित मांडायचा. पुढील प्रश्न बघा. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधित नावे लिहा. इथे जे काही दिलेले आहे त्याच्या पुढे आपल्याला त्या संबंधित नावे लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे की इसवी सन 1998 मध्ये भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. जसे की आपण उदाहरण ते दिलेलं आहे वास्को द गामा. तर याच पद्धतीने आपल्याला हे सर्व प्रश्न काय सोडवायचे आहेत. ठीक आहे. सगळे दिलेले आहेत. त्यापैकी दुसरा प्रश्न आहे ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य विधान निवडून विधाने पूर्ण करा. हे एक प्रश्न दिलेला आहे. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली, याचं कारण. याच्यापैकी आपल्याला एक कारण तिथं योग्य पद्धतीने लिहायचं. असे 4 दिलेले आहे. ठीक आहे. प्रत्येकीचं योग्य कारण आपल्याला या 4 पर्यायापैकी निवडून यामध्ये लिहावं लागेल. तर यामध्ये जे दिलेलं आहे ते योग्य पर्याय आपल्याला पाहायचं आणि पुन्हा उत्तर म्हणून त्याचं कारण असं सविस्तर मांडायचं आहे. ठीक आहे. तिसरा पण तसा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या. कारण इथं शोधून आपल्याला इथं काय तिथं लिहायचं आहे. पुढील प्रश्न राहणार आहे आपला प्रश्न तिसरा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा सर्वात सोपा पॉईंट राहतो आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. 5 मार्कासाठी दिलेला आहे. इथेच उत्तर राहते त्याचं. फक्त आपल्याला एकदा नकाशा समजून घ्यावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि 5 दिलेले प्रश्न आपण सोडून घेऊ शकतो. काय उत्तर आहे? पहिला प्रश्न, सदरील नकाशा कशाशी संबंधित आहे? बघा समोरच लिहिलेला आहे 1857चा स्वतंत्रता लढा. की हा नकाशा कशावर आधारित आहे? 1857चा लढा. ठीक आहे. अशाच पद्धतीनं सोपे सोपे उत्तर राहतात, आपण तिथे लिहू शकतो आणि फ्रीचे मार्क घेऊ शकतो. पुढील प्रश्न बघा, दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा. जे काही संकल्पना चित्र दिलेले आहेत, जे रिकामी जागा आहे ते आपल्याला याच्यामध्ये फिल करायचे. जसे की मुंबईची 7 बेटाचं शहर आहे, इथं 3 दिलेलं आहे, 4 आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला एक माहिती आहे मुंबई हे 7 बेटाचं शहर आहे. ठीक आहे. 4 आपल्याला फिल करून इथं लिहायचे आहे. तेच पुढचं पण तसंच, भारतीय स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारी संघटना, हे 4 तिथं संघटना आपल्याला लिहायचे आहे. पुढचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्रे, त्यांनी जे सुरू केलेले वृत्तपत्रे होती त्यांची आपल्याला 4 राहता नावं लिहायची. पुढील प्रश्न पण तसंच, फ्रेंचांच्या प्रभुत्वाखाली स्वतंत्र झालेले देश, 4 देश इथं लिहायचे आहे. पुढचा पण तसा, भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. पुढचा पण तसा, सॉफ्टवेअर क्षेत्रातील भारताच्या एकूण निर्यातीचा हे आपल्याला इथे लिहायचं आहे. एक प्रश्न दिलेला आहे. पुढचा पण तसा बघा प्रश्न चौथा, टिपाण्या
कोणतेही 3, 5 टिपा दिलेल्या आहे, त्याच्यापैकी आपल्याला कुठल्या पण 3 लिहायचं. टिपा कसे लिहायचे, पॉईंट टाकून आपल्याला टिपा सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. ब, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. ठीक आहे. कोणतेही 3, हे पण त्याच पद्धतीने आहे की कोणतेही 3 आपल्याला या 5 पैकी सोडवायचे आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 5वा, खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 मार्काला आहे, म्हणजे 9 आपल्याला हे प्रश्न 3 मार्काला एक प्रश्न लिहायचा आहे. आपले मत याच्यावर विचारले आहे म्हणून आपल्या स्वमतानं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. पहिला दिलं आहे की अमेरिकेतील वसाहतींमुळे स्पेनची भरभराट झाली, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यापैकी 5 पैकी जे पण आपल्याला येतील, चांगल्यापैकी सोडवता येतील, पहिले आपण तपासून घ्यायचं आणि ते कुठलेही 3च सोडवायचे, कारण 3च सांगितलेले आहे म्हणून आपण इथं 3च सॉल्व्ह करताना आपल्याला काय माहिती. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, म्हणजे 5 मार्काचा एक प्रश्न दिला आहे, तिथे 3 दिलेला आहे, यापैकी आपल्याला 2 कुठलेही सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर उत्तरे लिहा म्हणलं की आपल्याला थोडंसं डीपमध्ये लिहावं लागेल. प्रस्तावना, मुद्दे सगळे यामध्ये काय डिटेलमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जसे की युरोपातील धर्मयुद्धाचे अपयशी कारणे आणि परिणाम, म्हणजे युरोपातील जे अपयशाची कारणे आणि परिणाम याचं डिटेलमध्ये आपल्याला उत्तर यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे एक प्रश्न झाला. दुसरं ते काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती लिहा. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. हे 3 पैकी आपल्याला कुठलेही 2च लिहायचे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3, 5 दिलेले आहे, त्याच्यापैकी आपल्याला कुठलेही 3 लिहायचे आहे. 5 मार्काचा प्रश्न आहे, वास्तविक 15. ठीक आहे. आपल्याला यापैकी कुठलेही 3 जे आपल्याला सोपे वाटतील ते आपल्याला सोडवायचे आहे. या मुद्द्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे आपल्याला. जसे की वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा, आणि ते 3 मुद्दे दिलेले की आपल्याला त्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. दुसरं पण तसंच, मराठी आणि पोर्तुगीज संबंध स्पष्ट करा. हे 3 मुद्दे सॉल्व्ह करायचे. तिसरं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा. याच्यात पण 3 मुद्दे दिले आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहे. पुढचा, पहिल्या महायुद्धाची कारणे, याच्यामध्ये बी आपल्याला 3 मुद्दे दिले. साम्राज्यवादी धोरण, शस्त्रवाढ स्पर्धा, तत्कालीन कारण, हे 3 मुद्दे सॉल्व्ह करायचे. आणि 5वा आहे राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. याच्यामध्ये 3 मुद्दे दिले. हे पण आपल्याला मुद्द्यांच्या आधारे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. आणि हे झाली पूर्ण 2024चा जे पेपर झालेला आहे त्याची एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला इथं अभ्यासासाठी दिलेली आहे. आणि असाच पॅटर्न राहणार आहे यावर्षी 2026चा पण याच पद्धतीनं प्रश्न विचारले जातील हिस्ट्रीचे. ठीक आहे. हे प्रश्न एकदा चांगल्यापैकी तुम्ही नीट सोडून बघा. धन्यवाद.